नाशिकच्या सातपूर परिसरातील एका शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नाशिक शहरातील सातपूर हा परिसर कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो। सातपूर औद्योगिक वसाहत याच ठिकाणी असल्यामुळे या परिसरात हिंदी भाषिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत। सातपूर येथील एका हिंदी भाषिक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। या हिंदी भाषिक शाळेत 10वीच्या शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये चक्क एक कोयता आढळून आला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। सध्या कोयता गँग राज्यात अनेक ठिकाणी दहशत पसरवत आहेत। दरम्यान सध्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत। परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बॅगा घेऊन जाण्याची परवानगी नाही। सर्वांनी रूमच्या बाहेर आपल्या बॅगा ठेवल्या होत्या। एका विद्यार्थ्याने बाहेर ठेवलेली बॅग तिथे सुरक्षेला असलेल्या होमगार्डला संशयास्पद वाटली। यामुळे त्यांनी ती उघडून बघितली। यामुळे होमगार्डला आश्चर्याचा धक्का बसला। त्या बॅगेत होमगार्डला कोयता आढळून आला। 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोयत्याची काय गरज, कोयता नेमका कुठून आला, यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे। याबाबत पोलीस तपास करत आहेत। या घटनेची माहिती होमगार्डने स्थानिक सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिली। परीक्षा संपल्यानंतर पोलीस विद्यालयात दाखल झाले आणि बॅगसह विद्यार्थ्याला ताब्यात घेतले। यामुळे लहान वयात अशा प्रकारे घटना धक्कादायक आहेत। दरम्यान राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लूटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचं आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे। यामुळे मात्र भीती व्यक्त केली जात आहे।